लॉर्ड. सो आपण आपलं बायबल उघडूया 2 शमूएल याचा 23वा अध्याय, 2 सॅम्युएल 23 चॅप्टर 23. तुम्हाला माहिती तिकडे दाविदाकडे असे लोक आले होते ज्यांच्याकडे काहीच नव्हतं जीवनात करण्यासाठी आणि कोणी त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत नव्हतं. त्यांनी मेले जरी असते ना, त्यांनी जीव जरी दिला असता तरी कोणाला फरक पडला नसता. म्हणून ते लोक सुद्धा ना शोधत 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 दाविदाकडे त्या गुहेत आले होते. पण त्या गुहेमध्ये, त्या अदुल्लामाच्या त्या वेटिंग प्लेसमध्ये दाविदाने काय केलं माहिती, त्या गुहेला, त्या लपण्याच्या ठिकाणाला एक रिट्रीट सेंटर, एक ट्रेनिंग सेंटर बनवलं. ओके, अशा प्रकारचं ट्रेनिंग सेंटर बनवलं जिथे त्याने एक सेना उभी केली, जिथे त्याने योद्धे घडवले, जिथे त्याने त्यांना परमेश्वरावर वाट पाहायला शिकवलं. प्रेज द लॉर्ड. काहीतरी घडत होतं त्या गुहेच्या आतमध्ये. बरेच वर्ष ते लोक तिकडे होते. आज उद्या 2, 10 दिवस, 15 दिवस, 6 महिन्याची गोष्ट नाहीये. दे वर देअर फॉर अ कन्सिडरेबल पिरियड ऑफ टाइम. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, जर तुम्ही पाहिलं 2 शमूएल याचा 23वा अध्याय आणि याचं 39 वचन, या 23वा अध्यायाचं शेवटचं वचन जर पाहिलं तर तिकडे दिले की टोटल 37 मेन, म्हणजे 37 ना योद्धे, 37 असे पुरुष ना दाविदाजवळ होते, जे ना नायक होते, जे सेनापती होते, जे योद्धे होते, जे लढण्यामध्ये हुशार होते. टोटल 37 पीपल. अजून तर भरपूर होते, पण हे सगळे कोण होते? हे लीडर बनले होते. म्हणजे हरलेले, तुटलेले, कर्जबाजारी, जीवाला कंटाळलेल्या लोकांमधून आता एक 37 लोकांची एक मोठी सेना तयार झाली. म्हणजे जसं काही ते कमांडो तयार झाले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो हे नाही का योद्धा पुरुष तयार झाले होते. आणि हे लोक कोण होते माहिती? देव प्रोटेक्टर्स, देव वॉरियर्स, देव फायटर्स फॉर गुड. ते चांगल्यासाठी युद्ध करणारे होते, ते योद्धा होते, ते सैनिक होते आणि ते संरक्षण करणारे, दाविदाच्या एका शब्दावर स्वतःच्या जीवाची नाही का बाजी लावणारी ती लोक होती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असे पुरुष जे लोक स्वतः सुसाईड करायचा विचार करत होते, आज ते दाविदासाठी, देवाच्या अभिषिक्तासाठी जीव द्यायला तयार झाले होते. असं काय त्या गुहेमध्ये घडलं होतं की त्यांच्यामध्ये काहीतरी बदल झाला होता. प्रेज द लॉर्ड. सो इट इज सेड, असं म्हटलं जातं इब्री भाषेमध्ये की माइटी मेन ऑफ गॉड, त्याला ना गिबोर हा शब्द वापरतात इब्री भाषेमध्ये. ओके, साधारण माणूस, सामान्य माणूस असेल त्याला इश हा शब्द वापरतात, ISH. ओके, एक सामान्य माणसं. पण ज्यावेळेस तुम्ही एक योद्धा बनता, ज्यावेळेस तुम्ही नाही का काहीतरी नाही का मोठ्या स्थानावर जाता, त्यावेळेस ना गिबोर हा शब्द वापरला जातो. सो इब्री भाषेत म्हणतात डेव्हिड हॅड आर्मी ऑफ गिबोर. म्हणजे ते साधारण मनुष्य नव्हते. पण हे मनुष्य कोण होते? हे कुठून आले होते? 3 गोष्टी नाही का 1 शमूएल 22 मध्ये त्यांच्याबद्दल लिहिलेल्या आहेत की देव इन डेटर्स, देव ते लोक कोण होते? कर्जबाजारी होते, विपन्न झालेले होते, जीवाला कंटाळलेले होते. हालेलुया. सो अशी लोक होती ज्यांच्याविषयी काहीही चांगला विचार केला जात नाहीये, ज्यांच्याकडे काही अपेक्षेने पाहण्यासारखं उरलेलं नाहीये. दावीद त्यांना त्या गुहेमध्ये परमेश्वरावर कसं अवलंबून राहायचं, देवाला कशी नावं ठेवायची नाही, देवाकडे जे सोल्युशन आहे, देवामध्ये तुमची जी प्रतिमा आहे, देवाच्या आत्म्यापासून गोष्टी कशा मिळवायचं हे शिकवतो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही लोक कोण बनले? दाविदाची नाही का एक सेना तयार झाली आहे. प्रेज द लॉर्ड. सो फ्रॉम ॲशेस ऑफ डेस्पेअर, हालेलुया, म्हणजे निराशेच्या ना त्या राखेमधून परमेश्वरावर वाट पाहून दाविदाने त्या लोकांमधून त्याच्यासाठी नाही का एक मोठा योद्ध्यांचा समाज तयार केला. प्रेज द लॉर्ड. एक आर्मी तयार झाली. कुठे? त्या गुहेमध्ये. लोकांना नाही माहिती आतमध्ये काय चाललंय, कसली ट्रेनिंग चालली आहे, काय घडतंय. प्रेज द लॉर्ड. सो जर तुम्हाला नाही का तुमचं ओरिजिनल जर घडवण्यात आलंय ते पाहिजे असेल ना, तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवावाच लागणार. तुम्हाला ना प्रत्येक तुमच्या प्राईडचा, प्रत्येक तुमच्या गर्वाचा सामना करावा लागणार. तुम्हाला म्हणावं लागणार येस मी हरली आहे. आपण कित्येक वेळा काय करतो माहिती? आपल्याला माहिती ही गोष्ट आपल्याला जमत नाही, आपल्याला माहिती हे माझ्याने होण्यासारखं नाही, पण तरी सुद्धा आपण ना स्वतःला फसवायचा प्रयत्न करतो. आपण लोकांसमोर एक इमेज मेंटेन करायचा प्रयत्न करतो. नो, आय कॅन डू इट, नो, एव्हरीथिंग इज फाईन. तुम्हाला माहितीये तुम्ही जीवनात हरले, तुम्ही तुटले, तुमच्याकडे आता काही सोल्युशन आहे, तुम्हाला आता काय करायचं हे कळत नाही, पण तरी सुद्धा लोकांसमोर नाही का कसं काय आपण कमीपणा घ्यायचा म्हणून नाही का कित्येक वेळा लोक नाही का मान्य करायला होत नाही की आम्हाला माहित नाही, आम्हाला कळत नाही. प्रेज द लॉर्ड.
एक अशी वेळ लाईफ मध्ये येते ज्यावेळेस तुम्हाला तुमचा प्राईड बाजूला ठेवायचा आहे, गर्व अहंकार बाजूला ठेवायचा आहे, माझं पद, मी लीडर आहे, मी पास्टर आहे, मी या मोठ्या स्थानावर, हे बाजूला ठेवायचं आणि देवाच्या सानिध्याचं आणि बोलायचं आणि देवा माझ्याने होत नाहीये, मी जीवनात हरले आहे, पण मला असंच जगायचं नाही, मला यातून बाहेर पडायचं आणि जोपर्यंत परमेश्वर माझं काय करणार हे मला माहित नाही, मी हे तुझ्या चरणाजवळचं माझी जागा सोडणार नाही. टेक द प्लेस ऑफ मेरी. जीसस हॅज एंटर्ड द हाऊस. येशू घरामध्ये आलाय, मार्था कामामध्ये बिझी आहे. शी ऑल्सो लव्ह जीसस. तिथे दोन येशूवर प्रेम करणाऱ्या स्त्री आहेत. मार्था पण येशूवर प्रेम करते, मेरी पण येशूवर प्रेम करते, दोघी प्रेम करतात. असं नाही की एक जण नाही का अनबिलिव्हर आहे आणि दुसरं जण बिलिव्हर आहे. नो, दे बोथ वर बिलिव्हर, दे बोथ वर फॉलोवर्स, दे बोथ वर हॅपी व्हेन जीसस एंटर्ड द हाऊस. हालेलुया. परंतु मेरी ती होती जिच्यासाठी काम, बाकीच्या गोष्टी नाही का मोठ्या नव्हत्या, तिच्यासाठी येशू मोठा होता आणि तिने ती जागा घेतली जिथे ती येशू कडून भरली जात होती. प्रेज द लॉर्ड. सो तुमच्याकडे सोल्युशन आहे, सिट ऍट द फीट ऑफ जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो 2 शमूएल 23 अध्याय याचं 8 पासून 39 वचन जर तुम्ही पाहिलं तर दाविदाचे जे नाही का महान पुरुष, ज्याचे सेनापती, सेना नायक जे होते ना, असे एकूण 37 लोकांची डिटेल यादी दिलेली आहे. कोण कोणाचा मुलगा होता, कोणाने काय केलं, किती लोकांना मारलं, कशा प्रकारे युद्ध केलं, कशा प्रकारे टिकून राहिले, अशी सगळी नाही का नावं लिहिलेली आहेत. जर माझी बुक तुम्ही पाहाल ना, माय नोट्स, सगळ्यांची नावं मी लिहिलेली आहेत. दो लाईक बायबल मध्ये सगळ्यांची दिली आहेत तरी सुद्धा नंबर वाईज मी एकेकाचं नाव लिहून एकेकाचं स्टडी करते. प्रेज द लॉर्ड. वाय आय एम स्टडिंग. जर बायबल मध्ये नाही केवढं इन डिटेल यांच्यामध्ये दिलंय तर नक्कीच पवित्र आत्म्याला काहीतरी त्याद्वारे शिकवायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो ह्या गुहेमध्ये काय घडलं, नेक्स्ट जनरेशनचे ना लीडर्स तयार झाले. कसे तयार झाले? देवाच्या सानिध्यात बसून. प्रेज द लॉर्ड. दाविदाने त्यांना स्पिरिच्युअल आणि फिजिकल, ओके, शारीरिक आणि आत्मिक शिस्त ह्या गुहेमध्ये शिकवली की कसं आत्मिक शिस्त पण असली पाहिजे, शारीरिक शिस्त पण असली पाहिजे, कसं कोणत्या समय काय बोललं पाहिजे आणि कधी शांत बसलं पाहिजे, कसं प्रत्येक परिस्थितीमध्ये, चांगल्या, वाईट, थकलेल्या, उत्साही असलेल्या, निरुत्साही असलेल्या, सगळं व्यवस्थित असताना, सगळं हरवलेलं असताना कसं देवाची स्तुती करायची हे दाविदाने त्यांना शिकवलं. प्रेज द लॉर्ड. ही ट्रेन देअर हँड्स फॉर वॉर. त्यांच्या हातांना त्याने युद्ध करायला शिकवलं, त्यांच्या मुखाला त्याने, दाविदाने त्या गुहेमध्ये ना स्तुती करायला शिकवली. प्रेज द लॉर्ड. काहीतरी दावीद तिकडे आतमध्ये करत होता. दावीद स्वतः देवाच्या सानिध्यात होता, देवावर वाट पाहत होता आणि त्या पुरुषांनाही, त्या 400 लोकांनाही सेम गोष्ट शिकवत होता. हाताने युद्ध करा, मुखाने स्तुती करा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या लोकांची हार्डशिप, त्या लोकांची वाईट परिस्थिती, त्या लोकांची विपन्नता त्यांच्यासाठी नाही का एक शिकण्याचा धडा बनली. प्रेज द लॉर्ड. त्या परिस्थितीमध्ये ती लोक शिकले. एव्हरी डिफीट, ओके, जे प्रत्येक पराजय, प्रत्येक अपयश त्या लोकांचं जे होतं ना, ते त्यांच्या भविष्यात होणाऱ्या यशासाठीचं एक बीज म्हणून ना उभं राहिलं. आज ते पराजित झाले होते म्हणून त्या गुहेमध्ये आले, कर्जबाजारी झाले होते म्हणून आले, जीवाला कंटाळलेले म्हणून ते आलेले होते, आयुष्यात सगळं गमावून बसलेले, तुटलेले लोक होते म्हणून ते त्या गुहेत आले होते, तिकडे अदुल्लामाच्या गुहेमध्ये. आणि ते त्यांच्या ना भविष्यात होणाऱ्या विजयासाठीचं नाही का एक पाया तयार झाला. प्रेज द लॉर्ड. सगळे लोक वेगवेगळ्या अडचणीतून आले. ज्यावेळेस ही 37 लोकांची यादी तुम्ही वाचाल ना, कुठल्या प्रांतातून आले, कसे आले, हे सगळं दिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या घराण्यातून, वेगवेगळी नावं असलेली लोक वेगवेगळ्या अडचणी घेऊन आले, पण त्या सगळ्यांसाठी नाही का एक स्थान होतं, ती गुहा जिथे दावीद लपलेला आहे, जिथे दावीद काहीतरी करत आहे, तेच आपल्याला करायचंय. प्रेज द लॉर्ड. डिफरंट प्रॉब्लेम्स, डिफरंट नेम्स, डिफरंट लोकॅलिटीज, बट वन सोल्युशन, वेटिंग ऍट द फीट ऑफ गॉड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो वेगवेगळ्या अडचणीतून आलेले होते, परंतु ते सगळेजण कोण झाले, तिकडे नाही का एकत्र उभे राहिले, बंधू म्हणून उभे राहिले. त्या सगळ्यांचं एक कॉमन पाचारण बनलं, एक सामान्य पाचारणामध्ये ते लोक चालायला लागले, समान पाचारणामध्ये, की दुसरं काही करायचं नाहीये, आम्हाला परमेश्वराची स्तुती करायची, देवाच्या सानिध्यात आराधना करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो अदुल्लाम इज अ प्लेस. ही अशी जागा आहे जिथे नाही का
बोलावलेल्या लोकांना, पाचारण केलेल्या लोकांना परमेश्वर नाही का योग्य ठरवतो, परमेश्वर त्यांना घडवतो. हालेलुया. ही क्वालिफाईज द कॉल्ड वन्स. आणि ही अशी जागा आहे जिथे घाबरलेले, त्रासलेले आणि नाही का डरपोक लोक आहेत ना, एक नाही का योद्धा, एक शूरवीर बनून बाहेर पडतात. प्रेज द लॉर्ड. आणि ही गुहा किंवा त्या ठिकाणी जे घडत होतं आतमध्ये, ती अशी जागा आहे जिथे नाही का तुम्ही बाहेरून नाही का, कदाचित तुम्हाला वाटते सगळं संपले, पण तुमच्या आतमधून एक वीर, एक पराक्रमी पुरुष बाहेर काढण्यात येतो, एक योद्धा बाहेर काढण्यात येतो. त्याचं नाही का बाहेर येण्याची जी प्रक्रिया आहे ना, ही त्या स्थानामध्ये घडते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो टाकून दिलेल्या आणि दुर्लक्षित केलेल्या लोकांमधून नाही का चॅम्पियन्स तयार केले गेले दाविदाद्वारे परमेश्वराने त्या गुहेमध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो ती गुहा काय बनली माहिती, ह्या 400 लोकांसाठी नाही का त्यांचं ट्रेनिंग सेंटर, त्यांचं क्लासरूम बनली, जिथे नाही का आपण शाळेत जातो, वर्गात बसतो आणि नाही का धडे घेतो. ती गुहा त्या लोकांचं नाही का शिकण्यासाठीच नाही का वर्ग बनली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या लोकांचा एकांतपणा, ते एकटे होते, कोणी नव्हतं नाही का, वेगळे केले गेले होते, लोकांचे काही त्यांचा कॉन्टॅक्ट नव्हता, ते लपून राहिलेले होते. बट दॅट विल्डरनेस बिकम द वूम्ब ऑफ देअर डेस्टिनी. त्यांच्या नियतीचा जन्म, त्यांचं नाही का जे पाचारण आहे त्याच्यामध्ये चालण्यासाठीची सुरुवात ना त्या एकांतपणामध्ये झाली. अँड दे वर एम्पावर्ड. हालेलुया. पवित्र आत्म्याद्वारे, सामर्थ्याद्वारे, देवाद्वारे, ओके, देवाच्या आत्म्याद्वारे त्या अब्दुल्लामाच्या त्या ठिकाणी हे लोक नाही का सामर्थ्याने भरले गेले. प्रेज द लॉर्ड. सो ट्रेन युअर सेल्फ व्हेन एव्हरीथिंग इज सायलेन्स अँड यू डोंट हॅव सोल्युशन. तेव्हा तुम्हाला वाटतं मी काहीच करू शकत नाही, मी यालाही बोलू शकत नाही, मी त्यालाही बोलू शकत नाही, मी एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही, मी रडू पण शकत नाही, मी हात पसरू पण शकत नाही, माझ्याकडे काही आहे सुद्धा नाहीये, माझ्याकडे काहीच उत्तर नाही, जगातलं कोणी मला मदत करू शकत नाही, माझा प्रॉब्लेम इम्पॉसिबल आहे, माझा आजार इनक्युरेबल आहे, त्यावर काही उपचार नाही, माझी परिस्थिती नाही का होपलेस सिच्युएशन आहे. अशा वेळेमध्ये काय करायचंय, स्वतःला ट्रेनिंग मध्ये न्यायचंय. प्रेज लॉर्ड. Train yourself in the silence. Hallelujah. Praise the Lord. So please read the Bible. Okay, open the Bible. 2 शमूएल याचा 23वा अध्याय वचन 8 पासून. हालेलुया. थँक यू जीसस. 8 ते 12 हे वचन कोणीतरी वाचा. वचन 8 ते 12. थँक्यू जीसस. पण एक व्यक्तीबद्दल पाहू, पण मला तुम्हाला सांगू द्या, ज्या वेळेस दाविदाने नाही का हे लोक त्या गुहेमध्ये घडलेत आणि जे हरलेले, ज्यांच्याविषयी पहिल्यांदा शब्द वापरले ना शमूएलच्या पहिल्या पत्रामध्ये, पहिल्या शमूएलमध्ये, ओके, पहिल्या भागामध्ये जे आपण वाचलं ना, तिकडे काय दिलंय की हे लोक कोण होते, जीवाला कंटाळलेले, कर्जबाजारी, विपन्न अशी ही जी लोक होती, ह्यांच्याबद्दल जे आपण वाचलं ना, ही लोक आता काय बनली आहेत आपण ते पाहूया. प्रेज द लॉर्ड. 1 शमूएल 22 मध्ये आपण वाचलं होतं, याचं 3रं वचन आपण वाचलं होतं. आता इकडे दिले, दाविदाच्या पदरी असलेल्या शूरवीरांची नावे ही तखमोनचा योशेब, बशेबेत. ओके, सो पहिला कोण आहे माहिती? हालेलुया. थँक्यू जीसस. सो बायबल इकडे काय सांगतंय माहिती की तखमोनचा योशेब, बशेबेत हा सरदारांचा नायक होता. जर तुम्ही हे नीट वाचलं, 8 पासून 39 वचन जर नीट वाचलं तर तुम्हाला कळेल दाविदाचे नाही का सगळ्यात पहिल्या स्तरावर जे लोक होते ना, लाईक फर्स्ट सर्कल बोलू शकता दाविदाचं, द चीफ, ओके, चीफ 3, सगळ्यात मोठे जे नाही का सभापती, सेनापती होते ना, ते 3 लोक होती. ओके, त्या तिघांमध्ये सुद्धा फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक वर जे होते ना, तो पहिल्या नंबरचा त्याच्या नंबरला दुसरा पोचला नाही, दुसराच्या ठिकाणी तिसरा पोचला नाही. म्हणजे इतकं त्यांच्या कामाने, कृतीने ते लोक अशा नाही का मोठ्या पदावर पोचले होते. पण ही लोक तीच होती, मी पुन्हा सांगते, तीच लोक होती जी जीव द्यायला गेली होती, जी कर्जबाजारी होती, जी कंटाळलेली होती, जी हरलेली लोक होती. ओके, दे वर लूजर्स. पण आता काय झालंय, 3 लोकांचं नाही का, जर दाविदाचं पाहिलं तर तुम्हाला दिसेल की सगळ्यात पहिलं त्याचे नाही का एकदम सगळ्यात हाय लेवलचे कमांडर आहेत, द चीफ 3 म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर कोण आहे माहिती, द सेकंड रँक. फर्स्ट रँकला हे 3 आहेत, सेकंड रँक मधला नाही का जे नाही का नोटेबल कमांडर्स आहेत. प्रेज द लॉर्ड. सो पहिल्या 3 रँकला जे त्याच्यामध्ये नाही का योशेब, बशेबेत याचं नाव आहे. बायबल सांगता हा सरदारांचा नायक होता. हालेलुया. हाच असनी आदिनो, हा सरदारांचा नायक होता. जो पहिल्यामध्ये 3 होते, हा योशेब, बशेबेत, एलियाजार आणि शमा, हे 3 लोक सगळ्यात फर्स्ट रँक मध्ये होते. आता हा जो योशेब, बशेबेत आहे ना, ह्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर बायबल सांगतं ह्या 3 सगळ्यात पहिल्या नंबरवर हा योशेब होता आणि
आणि याने काय केलं, याने भाला चालवून एका प्रसंगी 800 मनुष्य मारले. हा मनुष्य आता असा बनला आहे, तुम्ही जस्ट इमॅजिन करा, ओके, की 800 लोक नाही का चालून आले, तुमच्या हातात फक्त भाला आहे आणि ते 800 लोक जे आलेत ना, ते पूर्ण नाही का हातामध्ये तलवार, वेगवेगळे नाही का युद्ध करण्याची शस्त्र घेऊन आलेले आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते एका प्रसंगी, मराठीमध्ये एका प्रसंगी लिहिलंय, इंग्लिश मध्ये लिहिलंय ऍट वन इन्स्टन्स, ऍट अ टाइम, ओके, एका वेळेस, ओके, ऑन ऍट वन ओकेजन असं लिहिलेलं आहे. परंतु ज्यावेळेस मी याचं इब्रू भाषेमध्ये स्टडी करत होते ना, काहीतरी अद्भुत गोष्टी घडल्या होत्या. माझ्याकडे खरंच ना ते सगळं शिकवायला वेळ नाही, बट लेट मी टेल यू व्हॉट हॅपन. मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते की ज्या वेळेस नाही का हा मनुष्य तिकडे होता, काहीतरी ह्याच्यामध्ये घडलंय. परमेश्वराच्या सानिध्यात वाट पाहून जो जीव द्यायला चालला होता, जो हरलेला होता, तो व्यक्ती आता ना अशा एका स्थानामध्ये, अशा रँकवर पोहोचला आहे जिथे नाही का दाविदाच्या सेनेमधला सगळ्यात नाही का प्रमुख सेनापती तो झाला आहे. आणि बायबल त्याच्याबद्दल सांगते, एक लाईन मध्ये लिहिलंय, परंतु ती लाईन मी विस्तारित करून सांगते की एका प्रसंगी त्याने 800 मनुष्य मारले. त्याने जे 800 मनुष्य मारली ना, ती नाही का आलेले शत्रू होते, ते योद्धे होते, ते लढणारे होते, ते सशस्त्र नाही का पुरुष होते आणि ह्याच्या हातामध्ये फक्त भाला होता. पण मूळ तुम्ही नाही का इब्री भाषेतलं जर ट्रान्सलेशन पाहिलं, त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहितीये का, तो जो ते जे टर्म तिकडे वापरलाय त्याचा अर्थ होतो की यु नो इन वन स्ट्राइक, ओके. जो शब्द तिकडे वापरलाय मोठा शब्द आहे, 3 शब्द मिळून नाही का एक शब्द तयार झालेला आहे. त्याचा अर्थ होतो की एका प्रसंगी, एका स्ट्राइक मध्ये, एका नाही का हल्ल्यामध्ये त्याने 800 मनुष्य मारली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ ऍट अ टाइम, ओकेजन, रेफरिंग टू अ सिंगल इन्स्टन्स ऑर स्ट्राइक. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही नीट इब्री भाषेचा स्टडी केला ना तर तुम्हाला कळेल, म्हणजे एकदा तो हल्ला करतोय, त्याचा भाला फेकून आणि 800 मनुष्य मरतायत. हालेलुया. इज इट पॉसिबल? 800 लोक नाही का तुमच्याकडे नाही का तलवार भाला जरी असेल आणि नाही का असे योद्धे लढायला आलेत, तुम्ही कसं सामना कराल त्यांच्या समोर, तुम्ही कसं टिकाल? प्रेज द लॉर्ड. एका वेळेस तो 800 मनुष्यांना मारू शकत होता. त्याला माहितीये दाविदाने त्या गुहेत मला काय शिकवलंय की युद्ध यहोवाचा आहे. प्रेज द लॉर्ड. सो मी जरी एकटा असेल, माझ्यामध्ये कोण आहे हे महत्वाचं आहे. सो त्याच्या ह्या पराक्रमामुळे, ह्या कृतीमुळे नाही का ह्या तिघांमध्ये दाविदाच्या फर्स्ट रँक मधल्या नाही का सेनापतींमध्ये तो नायक बनला, तो सगळ्यांचा लीडर होता. त्याच्यासारखं कोणी केलं नाही. प्रेज द लॉर्ड. सो 800 मनुष्यांचा भाला फेकून सामना करणं सामान्य गोष्ट नाहीये. ही गोष्ट कुठून घडली होती? बिकॉज देअर ओरिजिनल इमेज वॉज रिस्टोर्ड. हालेलुया. ते लोक साधारण पुरुष होते, त्यांना युद्ध माहित नव्हतं. दाविदाने त्यांच्या हातांना युद्ध कला, मुखांना स्तुती करण्याची कला त्या गुहेमध्ये शिकवली होती, देवावर अवलंबून राहायला शिकवलं होतं. तर शारीरिक ओळखीच्या पलीकडे परमेश्वरामध्ये, सार्वकालिकतेमध्ये, या पृथ्वीच्या निर्मितीपूर्वी जी इमेज होती ना, ती इमेज आत्म्याद्वारे ना आता त्यांनी मिळवली होती. त्यांना माहितीये की जे दिसतात ते नाहीये, त्यांच्या आतमध्ये जो आहे ना तो खरा मनुष्य आहे. सो त्यांनी काय केलं, त्यांनी नाही का त्या सामर्थ्यामध्ये चालण्यासाठी देवाच्या सानिध्यात वेळ घालवला होता. इट्स नॉट नॅचरल. एक सामान्य मनुष्य हे करू शकत नाही. इट इज द प्लेस ऑफ हेवनली थिंग्स टू डाउनलोड. हालेलुया. सो या मनुष्याने एका वेळेस त्याच्या भालाच्या नाही का स्ट्राईकने 800 मनुष्यांना मारलं होतं. बायबल सांगतं त्याच्या खालोखाल कोण आहे? एलाजार बिन दोदय बिन अहोई हा होता. हालेलुया. आता एलियाजर किंवा एलाजार जो आहे ना, हा नाही दोदई याचा पुत्र होता. तो अहोहाईट म्हणजे अहोही या ठिकाणचा तो होता, त्या लोकांपैकी होता. त्याने काय केलं माहितीये? त्याच्याबद्दल दिलंय की हा दाविदाच्या 3 महावीरांपैकी एक होता. पहिला तो झाला, आता हा दुसरा आहे. युद्धासाठी जमा झालेल्या पलिष्ठ्यास तुच्छ लेखून इस्रायल लोक त्याच्यावर चालून गेले, तेव्हा आपला हात थकून तलवारीस चिकटून जाई तोवर एलाजार पलिष्ठ्यास मार देत राहिला. त्या दिवशी परमेश्वराने मोठा विजय घडून आणला आणि त्याच्या मागून लोक जे गेले ते केवळ लुटालूट करावयाला. विचार करा, आता हा जो एलाजार आहे ना, हालेलुया, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. त्यावेळेस तुम्ही आधीपासून पाहत आहात की नाही का, आपण 1 शमूएल मध्ये वाचतोय की ज्या वेळेस पलिष्ठी लोक यायचे, इस्रायलाला त्रास द्यायचे, छळायचे. आपण नाही का शास्त्रेचं पुस्तक पाहिलं, कसे पलिष्ठी लोक नाही का किती वर्ष नाही का 20 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 15 वर्ष इस्रायलावर राज्य करत होते. इट्स लाईक इस्रायली लोक जे आहेत ना ते गुलामीमध्ये राहत होते आणि त्यांच्यावर नाही का वर्चस्व चालत होतं पलिष्ठ्यांचं. त्यांना शेती करून दिली जायची नाही, त्यांना काम करून दिलं जायचं
द्यायचं नाही, जे काही असेल ते लुटलं जायचं. आता दाविदाकडे जे 400 मनुष्य आले होते, त्या हरलेल्या मनुष्यांपैकी एक मनुष्य होता एलाजार. त्याने त्या गुहेमध्ये काहीतरी शिकलंय. त्याने नाही का स्वतःच्या हरलेल्या इमेजच्या पलीकडे, स्वतःच्या नाही का त्या वाईट अवस्थेच्या पलीकडे तो पाहायला शिकलाय. आणि त्याने काय केलंय माहिती, तो त्या ठिकाणी ज्यावेळेस पलिष्टी अनेक वर्षांनंतर आता ना पलिष्टी आलेत पुन्हा त्रास द्यायला आणि सगळे लोक पुन्हा घाबरून पळायला लागले, त्यावेळेस हा जो एलाजार याने काय केलं, हा पलिष्टी आले याचा अर्थ नाही का ते खूप मोठ्या संख्येने आले होते, हजारोंच्या संख्येने आले होते, युद्ध सुरू झालं होतं तिकडे. प्रेज द लॉर्ड. पण याने काय केलं, हा घाबरला नाही, हा डगमगला नाही. त्याने नाही का पुन्हा एकदा त्या अदुल्लामाच्या गुहेमध्ये ज्या गोष्टी शिकल्या होत्या ना, त्या गोष्टी आठवल्या की कसं परमेश्वर आपल्या सोबत आहे, कसं परमेश्वर आपल्या शत्रूंपुढे ना आपल्यासाठी ताट वाढून ठेवतो, कसं परमेश्वर आपल्या डोक्याला तेलाचा अभिषेक करतो, कसं परमेश्वर आपल्याला हरू देत नाही तर तो आपली काठी आणि आकडी बनून आपल्याला चालवतो. दाविदाने शिकवलेल्या गोष्टी हा आठवायला लागलाय. आणि याने काय केलं माहितीये, बायबल सांगतं तो एकटा तलवार अशा प्रकारे त्याने तलवार धरली ना की पलिष्ठांशी तो लढत राहिला. असंख्य जे लोक होते, हजारोंनी आलेले जे पलिष्ठी होते ना, हा एकटा त्यांच्याशी भिडला. हा एकटा कदाचित सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती वेळ लागला असेल यामध्ये माहित नाही, तो लढत राहिला, लढत राहिला, लढत राहिला. त्याच्या हातात त्याने ना ब्रेक घेतला नाही, तो थांबला नाही, त्याच्या हातातली तलवार त्याने खाली ठेवली नाही. इतकं की बायबल सांगतं की हात थकून तलवारीस चिकटून जाई. हालेलुया. तलवारीला त्याचा हात चिकटून गेला. प्रेज द लॉर्ड. तो पलिष्ठ्यास मार देत राहिला. आणि त्याच्यानंतर काय झालंय, पलिष्ठी ह्या एका माणसाला घाबरून पळून गेले. समोरून आलेली लोक साधारण गावातली माणसं नव्हती, पलिष्ठी लोकांची सेना होती, त्यांचे सैन्य आलं होतं. आणि ह्या एलाजारने त्या लोकांना हरवलं आणि ह्याने काय केलं, त्यांना इतकं मारलं की पलिष्ठी लोक घाबरून पळून गेले. कित्येक पलिष्ठी मरण पावले. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्या दिवशी परमेश्वराने मोठा विजय घडून आणला. आणि नंतर या एलाजारच्या मागून जेवढे लोक, इस्रायली लोक किंवा जेवढे तिकडचे लोक गेले ना, ते केवळ लुटायला गेले. आता सगळं युद्ध या एका माणसाने जिंकलंय. वन मॅन आर्मी, वन सिंगल मॅन. अनेकांची संख्या, अनेक हजारोने लोक, पलिष्ठी लोक, आणि एक एलाजार उभा आहे आणि एक तलवार त्याच्या हातात आहे. त्या तलवारीच्या जोरावर न थांबता तो अशा प्रकारे लढला आहे की सगळ्यांचा नाश झालाय. सगळे पलिष्ठी ती जागा सोडून गेलेत आणि नंतर इकडचे सगळे लोक आलेत आणि फक्त लुटायला, काय पलिष्ठांचं आपल्याला भेटतंय लुटायला ते गेलेत. प्रेज द लॉर्ड. वन मॅन, वन पर्सन. हालेलुया, हालेलुया. या गोष्टी कुठे घडल्या, या हरलेल्या लोकांच्या जीवामध्ये हा बदल कसा झाला माहिती, बिकॉज दे स्पेंड टाइम विथ डेव्हिड. हालेलुया. बायबल सांगतं त्याच्या खालोखाल कोण होता, आगे हरारी याचा पुत्र शम्मा हा होता. आता ह्याने काय केलंय माहिती, ह्याची सुद्धा एक वेगळी स्टोरी आहे. हा जो शम्मा होता ना, दाविदाचे फर्स्ट रँकिंग जे सोल्जर्स होते त्याच्यापैकी हा 3ऱ्या नंबरवर होता. या शम्माने काय केलं माहिती, हालेलुया, त्याने स्वतः एकट्याने, आता पहा इकडे काय दिलंय, पलिष्ठांनी एकत्र होऊन एका मसुरीच्या लेंटिलच्या शेतामध्ये, मसुरीच्या शेतात सैन्य व्यूह रचिला. सो पलिष्ठांनी ना पाहिलंय, नजर ठेवली, काय करायचं, कसं करायचं. त्यांनी ऑलरेडी नाही का त्यांचं जाळं नाही का तिकडे पसरवलंय, त्यांनी सैन्य व्यूह रचलाय. त्यांनी तिकडे या इस्रायली लोकांना त्रास देण्यासाठी बरोबर योजना, सगळं नाही का, म्हणजे एव्हरीथिंग वॉज प्लॅन, सगळी योजना केलेली आहे. असं अचानक त्यांनी आलेले नाहीयेत, सगळं काही प्लॅन करून मोठं सैन्य घेऊन त्यांनी नाही का त्यांचं ट्रॅप तिकडे नाही का रचलेला आहे. आणि बायबल सांगतं तेव्हा लोक पलिष्ठांच्या समोरून पळून गेले. आता पलिष्ठी काय करायचे, शेत लुटायचे. भागीदोनाच्या वेळेस काय झालं होतं, प्रेज द लॉर्ड, शेत लुटायचे, सगळं नाही का सामान घेऊन जायचे, त्या लोकांसाठी काहीच ठेवायचे नाही, शेताची नासाडी करायचे. त्या मसुरीच्या शेतामध्ये जे लोक होते, जेवढे पण लोक होते, पलिष्ठी आलेत पाहून सगळे लोक पळून गेले. हा शम्मा सुद्धा पळून जायला पाहिजे होता. प्रेज द लॉर्ड. पण शम्माने ठरवलं मी पळून जाणाऱ्या लोकांमध्ये राहणार नाही. हा कोण आहे शम्मा माहिती, जे 400 पुरुष दाविदासोबत त्या गुहेमध्ये होते त्यापैकी नाही का जो स्वतःच्या जीवाला कंटाळलेला, त्यापैकी हा एक पुरुष होता, जो जगापासून नाही का स्वतः वेगळं होऊन त्या गुहेत नाही का काय करावं म्हणून शोधत शोधत मदतीसाठी आला होता. त्यापैकी हा एक होता. हालेलुया. आगे हरारी याचा पुत्र शम्मा.
प्रेज द लॉर्ड. याने काय केलं माहिती, सगळे लोक पळून गेलेत, शेत सोडून निघून गेलेत आणि बलिष्ठांनी नाही का खूप मोठा सैन्यव्यूह त्यांचा तिकडे ना रचलेला आहे आणि हा एकटा उभा राहिला त्या शेताचं संरक्षण करण्यासाठी. तो घाबरला नाही, माघार घेतली नाही, तर तो तिकडे उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं शम्माने शेताचं रक्षण केलं, शेताच्या मध्यभागी उभं राहून, आणि त्या बलिष्ठांचा वध केला. त्या बलिष्ठाचा नाही लिहिलंय, त्या बलिष्ठी लोकांचा त्याने वध केला. एकट्याने त्या शेतामध्ये तो उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. त्या प्रसंगी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला. हालेलुया. हे तिघ जे होते ना, या तिघांसारखं नाही का बाकीच्या लोकांना, म्हणजे हे तिघ खूप नाही का पुढे पोचले होते. दाविदाचे फर्स्ट रँकिंग द चीफ 3 होते हे. हालेलुया. दाविदाचे हे शूरवीर होते, जे सगळ्यात पहिल्या स्तरावर उच्च दर्जावर काम करणारे होते. हालेलुया. ही लोक घडवली गेली होती त्या गुहेमध्ये. प्रेज द लॉर्ड. या गुहेमध्ये जे तुमच्या माझ्यासारखे किंवा आपल्यापेक्षा पण नाही का तुटलेल्या अवस्थेत असलेली लोक आहेत ना, देवाच्या सानिध्यामध्ये त्यांच्या ओरिजिनल इमेज मध्ये रिस्टोर्ड झाले होते. बिकॉज यू आर क्रिएटेड इन द इमेज अँड लाइकनेस ऑफ गॉड. परमेश्वराने ह्या लोकांद्वारे मोठा विजय घडवून आणला. बायबल सांगतं एक माणूस बलिष्ठांच्या पूर्ण सेनेला हरवतो आणि लोक फक्त लूट करायला जातात. एक माणूस एकदा भाला फेकतो आणि त्या भाल्यामध्ये नाही का 800 लोक एकाच वेळेस मरण पावतात. एक माणूस एका शेतामध्ये मध्यभागी उभा राहतो आणि सगळ्या बलिष्ठांचा वध करतोय. बायबल सेज त्याने नाही का त्यांना मारून टाकलं. प्रेज द लॉर्ड. काहीतरी घडलं तिकडे. दाविदाने त्यांना असं काही शिकवलं, ती गुहा त्यांचं क्लासरूम होती, टीचिंग सेशन्स दिले, असली ट्रेनिंग दिली ना की ते घाबरले नाही. प्रेज द लॉर्ड. पुढे आपण वाचूया वचन 13 पासून. 30 मुख्य सरदारातले 3 जण हंगामाच्या वेळी अब्दुल्लाच्या गुहेत दावेकडे आले. आता तुम्हाला समजते 30 मुख्य सरदारातले 3 जण कुठे आले? हंगामाच्या वेळी अब्दुल्लाच्या गुहेत. सो दॅट प्लेस, हे लोक मी का म्हणते हे त्यापैकी पुरुष होते, कारण ह्या लोकांना माहित होतं की कुठे त्यांचं नाही का ट्रेनिंग चालू आहे, त्या गुहेत हे काय करतायत. बायबल सेज अब्दुल्लाच्या गुहेत ते तिकडे दाविदाकडे आले तेव्हा बलिष्ठांचे सैन्य रेफाईम खोऱ्यात तळ देऊन होते. हालेलुया. आता बलिष्ठी सैन्य जे आहे रेफाईम नावाच्या खोऱ्यामध्ये तळ देऊन राहिले, तिकडे नाही का दृष्टी लावून बसले. त्यांना माहिती आता इस्रायलावर हल्ला करण्यासाठी त्यांनी तयारी केली आहे. सो दाविदाच्या मुख्य सरदारातले 3 जण, हालेलुया, त्याचे 30 किंवा 37 नाही का जी लोक आहेत त्याच्यापैकी 3 जण, हे 3 कोण आहेत माहिती? दीज आर द सेकंड रँकिंग. ओके, पहिले 3 झाले, फर्स्ट रँक झाले. सेकंड रँक मध्ये कोण आहे आता माहिती? नोटेबल कमांडर्स आहेत. हालेलुया. नाही का असे नाही का लोक आहेत, असे कमांडर्स आहेत जे सेकंड रँकला आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की ते 3 जण, 30 पैकी 3 जण हंगामाच्या वेळेस अब्दुल्लाच्या गुहेत नाही का दाविदाकडे आले आणि त्यावेळेस बलिष्ठी सैन्य रेफाईम खोऱ्यामध्ये होते. त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेथलेहेमात बलिष्ठांचे ठाणे बसले होते. दाविदास उत्कट इच्छा होऊन, नीट वाचा, तुमच्या बायबल मध्ये वाचा हे. दाविदास उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, बेथलेहेमाच्या वेशी जवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजेल तर बरे. त्या 3 वीरांनी बलिष्ठांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशी जवळचे विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले. हालेलुया. आणि ते दावीद पिएना, त्याने ते परमेश्वराच्या नावाने ओतले. तो म्हणाला, हे परमेश्वर असे कृत्य माझ्याकडून न घडो जे आपल्या प्राणांवर उदार झाले, त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? यास्तव तो ते पिईना. त्या 3 वीरांनी हे कृत्य केले. हालेलुया. सरुवेचा पुत्र यवाबाचा भाऊ अभिषय ह्या 3 प्रमुख होता. त्याने आपला भाला 300 मनुष्यांवर चालवून त्यास ठार केले. त्या 3 त्याने नाव मिळविले. त्या 3 त्याची महती अधिक होती म्हणून तो त्यांचा नायक झाला. सेकंड रँकिंगला जे त्यांचा नायक कोण आहे? अभिषय. हालेलुया. तरी त्या पहिल्या 3 जे पहिले होते ना, बशेबेत, एलिजर आणि शम्मा, यांच्या लेवलला हा अभिषय पोचला नाही. प्रेज द लॉर्ड. ही स्टोरी काय आहे ना, मी आता तुम्हाला नीट एक्सप्लेन करते. कदाचित तुम्ही खूप वेळा वाचलं असेल पण लक्षही दिलं नसेल. लेट मी एक्सप्लेन यू. दावीद अब्दुल्लाच्या गुहेत आहे. तिकडे त्याने 400 पुरुषांना ट्रेन केलंय. त्याची नाही का सेना तयार झाली आहे. तरी सुद्धा बेथलेहेम, जिथून दावीद आलाय, दाविदाचं जे शहर आहे, दाविदाचं नाही का जिकडे जागा आहे, जिकडे लोक आहे, जिथे तो लहानाचा मोठा झाला, त्या बेथलेहेमाचं नाही का त्या विहिरीतलं पाणी मला मिळेल का? दाविदाकडे अब्दुल्लामाच्या गुहेत ही लोक गेली होती आणि दावीद नाही का गडावर तिकडे त्याने पाहिलं. बायबल सांगतं की
त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेथलेहेमामध्ये पलिश्त्यांचे नाही का पलिश्ती लोकांनी छावणी तयार केली होती. पलिश्ती लोक तिकडे हल्ला करून बसले होते, तिकडे अधिकार घेऊन बसले होते आणि दावीदाला खूप इच्छा होते. जसं आपण म्हणतो ना, मला आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते, मला नाही का तिकडचं ते खावंसं वाटतंय. त्याला वाटलं की माझ्या बेथलेहेमातल्या विहिरीचं मी ते गोड पाणी प्यावंसं वाटतंय. त्याने फक्त तो म्हणाला नाही घेऊन या, फक्त त्या लोकांना म्हणाला मला आठवण येते माझ्या शहराची, माझ्या गावाची, मला आठवण येते माझ्या तिकडच्या पाण्याची, तिथल्या विहिरीचं पाणी मला प्यायला मिळालं. तर कसे पुरुष दाविदाने त्या गुहेत तयार केले होते. फक्त योद्धा नव्हते, ते दाविदासाठी जीव द्यायला तयार होते, दाविदाच्या इच्छेसाठी नाही का काहीही करायला तयार होते. पलिश्ती लोक तिकडे बेथलेहेम शहरावर नाही का ताबा मिळवून बसलेले आहेत आणि ह्या 30 लोकांपैकी 3 लोक ज्यावेळेस दाविदाला भेटायला आले, ह्यांनी काय ठरवलं माहिती, आपल्याला जायचंय. अरे आपला जो लीडर आहे, आपला जो नायक आहे, आपला कॅप्टन आहे, त्याला नाही का बेथलेहेमच्या विहिरीचं पाणी प्यावंसं वाटतं. इट वॉज नॉट पॉसिबल फॉर these 3 men टू एंटर द बेथलेहेम. हालेलुया. बेथलेहेम मध्ये जाणे ह्या 3 पुरुषांसाठी शक्य नव्हतं, अशक्य होतं, कारण बेथलेहेम त्या वेळेस पलिश्त्यांच्या आधिपत्याखाली होतं. तिकडे पलिश्ती लोक वर्चस्व गाजवत होते, तिकडे त्यांचं ठाण मांडून बसले होते आणि हे 3 हे दाविदाचे पुरुष कर्जबाजारी, जीवाला कंटाळलेले असे, त्या गुहेमध्ये ट्रेनिंग घेतलेली लोक, अब्दुल्लामाच्या गुहेमध्ये देवावर वाट पाहायला शिकलेली लोक, स्वतःच्या ओरिजिनल इमेज मध्ये रिस्टोर झालेले हे 3 जण नाही आपल्या दाविदाला, आपल्या लीडरला, आपल्या कॅप्टनला नाही का त्याच्या घरचं पाणी प्यायचंय. ते 3 काय केलं, पलिश्त्यांच्या त्या छावणीमध्ये हे घुसले. हालेलुया. आणि तिकडे जाऊन त्यांनी काय केलं माहितीये, बायबल सांगतं त्या 3 वीरांनी पलिश्त्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले. विचार करा, तिकडे गेले ते गेले, एखादी वस्तू आणणं ठीक आहे, पाण्यासारखी वस्तू नाही का त्या बेथलेहेमापासून नाही का इकडे घेऊन यायचे या गडावर दाविदाकडे. इज इट इझी की पाणी घेऊन येणं, तिथपर्यंत ते टिकवणं? कशा प्रकारे यांनी आणलं असेल, कशा प्रकारे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी हे काम केलं असेल. दे फॉट देअर. कशासाठी? दाविदाला त्याच्या घरचं पाणी प्यावंसं वाटतंय. हालेलुया. त्याने असे फेथफुल सर्वंट्स, फेथफुल मेन तयार केले, फेथफुल लोक. तुम्हाला माहितीये दाविद हा असा राजा होता ज्याच्याकडे नाही का परराष्ट्रीय लोक सुद्धा होती. बायबल सेज, जर तुम्ही नीट पाहिलं ना, बायबल स्कॉलर्स म्हणतात दे वर कन्वर्ट. जसं लोक आज म्हणतात ना हे कन्वर्ट झालेले ख्रिस्ती आहेत, ओके, विश्वासाने झालेल्या ख्रिस्तींना कन्वर्ट शब्द वापरतात. तिकडे नाही का फक्त यहुदी लोक नव्हते. तुम्ही हे नाही का 37 लोकांची नावं वाचायला तुम्हाला कळेल. हित्ती लोक होती, यबुसी लोक होती, वेगवेगळी लोक होती, मरारी लोक होती, वेगवेगळी लोक. पण त्यांना दाविदाने अशा प्रकारे ट्रेन केलं होतं, देवाच्या अशा प्रेमात पाडलं होतं, देवाचे नाही का अशा प्रकारची महती त्यांना दाखवली होती. त्यांनी देवाचा तो अनुभव दाविदाच्या सानिध्यात असताना घेतला होता की ते कम्प्लिटली सरेंडर झाले होते परमेश्वराला. म्हणून त्याच्या सेनेमध्ये परराष्ट्रीय लोक सुद्धा होती. प्रेज द लॉर्ड. हा जो होता ना, हे 3 जे होते ना, ह्यांनी काय केलं, दाविदासाठी तिकडून पाणी आणलं. आणि दावीद काय म्हणाला माहिती, ज्यावेळेस ते पाणी घेऊन आले आणि म्हणाले राजा तुम्हाला हे पाणी प्यावंसं वाटलं, आम्ही तुमच्या घरातलं पाणी आणलंय. दाविदाला जाणीव झाली की ह्या पुरुषांनी माझ्यासाठी काय केलंय. पलिश्ती लोक नाही का यांना मारू शकत होते, पण यांनी स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही. फेथफुल सर्वंट्स, फेथफुल मेन, विश्वासू लोक. हालेलुया. फक्त पाणी प्यायची इच्छा केली तर त्याच्यासाठी पाणी आणायला गेले आणि दाविदाला ते पाणी पिलं जाईना. हालेलुया. तो म्हणाला तुमच्या जीवावर उदार होऊन तुम्ही बेथलेहेमाच्या माझ्या नाही का माझ्या घरातल्या नाही का त्या विहिरीचं पाणी आणले. मी हे पाणी कसं पिऊ, हे तुमच्या रक्ताची किंमत मोजून तुम्ही आणले. तुम्ही जास्त त्या ठिकाणी मेले असते मला हे पाणी पाजण्यासाठी. तर म्हणून इकडे दावीद त्यांना काय म्हणतो माहिती, हालेलुया, थँक्यू जीसस. दावीद म्हणाला की हे परमेश्वरा, बायबल सांगतं तो पाणी पिना, त्याने ते परमेश्वराच्या नावाने पाणी ओतलं जमिनीवर आणि तो म्हणाला हे परमेश्वर असलं कृत्य, असलं नाही का काम माझ्याकडून न घडो. जे आपल्या प्राणावर माझ्यासाठी उदार झाले त्यांचं हे मी रक्त प्यावं काय. त्यांच्या जीवाची बाजी लावून त्यांनी पाणी आणलंय. दावीद ते पाणी नाही, दावीद म्हणतो हे रक्त आहे. त्याने देवाच्या नावाने ते जमिनीवर ओतलं. हालेलुया. या स्तवतोय पीना. म्हणून त्या 3 वीरांनी हे कृत्य जे केलं ना त्याचं बायबल मध्ये लिहिण्यात आलंय. नुसतेच योद्धे तयार केले नाही, फेथफुल विश्वासयोग्य लोक तयार केली. हालेलुया. जे दाविदावरचा अभिषेक ओळखत होते, ज्यांना माहित होतं की हा माणूस काहीतरी वेगळा आहे, आम्ही गेलं तर चालेल पण आम्हाला तयार करणारा आमच्या देवाचा अभिषिक्त जो आहे ना तो नाही मेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून दाविदासाठी लढायला तयार झाले. बायबल सांगतं पुढे सरुवेचा पुत्र यवाबाचा भाऊ अभिषय, ह्या 3 कोण होते, अभिषय हा त्या 3 प्रमुख झाला. का? कारण त्याने आपला भाला 300 मनुष्यावर चालवून त्यांना मारलं होतं. पण हे सेकंड रँकचे 3 होते, फर्स्ट रँकला वेगळे
तिघ होते. प्रेज द लॉर्ड. असे महान पुरुष दाविदाने तिकडे तयार केले. वेटिंग ऍट द फीट ऑफ लॉर्ड इज नॉट अ सिम्पल थिंग, इट इज अन आर्ट. ओके, इट इज सरेंडरिंग एव्हरीथिंग टू हिम. हालेलुया. बायबल सांगतं कपसेल येथला एक मनुष्य होता, त्याने पुष्कळ पराक्रम केले. अभिषय, बनाया, हालेलुया. त्याचा यहोआदा नामक एक पुत्र होता. सो सेकंड रँक मध्ये कोण तिघ होते माहिती? अभिषय, त्याच्यानंतर बनाया, हालेलुया, हालेलुया. बनाया बद्दलची स्टोरी वाचू तुमच्यासाठी. हालेलुया, थँक्यू जीसस. 20, ओके, 2 शमूएल 23 अध्याय 20 पासून पुढे. कपसेल येथला एक मनुष्य होता, त्याने पुष्कळ पराक्रम केले. आता हा कपसेल येथला मनुष्य कोण आहे पहा. त्याचा यहोयादा नामक पुत्राचा बनाया एक पुत्र होता, त्याने मवाबी अरिएल याच्या दोघा पुत्रास ठार मारिले. एक मवाबी पुरुष होता अरिएल, त्याच्या दोन्ही पुत्राला ह्याने बनायाने मारून टाकले आणि बर्फाच्या दिवसात कुपात उतरून एका सिंहास ठार केले. हालेलुया. कर्जबाजारी, जीवाला कंटाळलेले डरपोक लोक, आयुष्यात अपयशी झालेली लोक सिंहाचा सामना करतायत. काय घडलं असेल तिकडे? कॅन यू इमॅजिन व्हॉट हॅपन इनसाइड व्हेन डेव्हिड वॉज ट्रेनिंग देम, डेव्हिड वॉज टीचिंग देम? काय त्यांनी परमेश्वराकडून मिळवलं होतं? काय त्यांनी देवाकडे नाही का दृष्टी लावली होती? काय त्यांना समजलं होतं दाविदाच्या सानिध्यात राहून की नाही का स्वतःच्या जीवाला कंटाळलेला हा बनाया नावाचा मनुष्य, बायबल सांगतं की बर्फाच्या दिवसात कुपात उतरून एका सिंहास त्याने ठार केले. दावीद जसं आहे ना, बायबल सांगतं दाविदाचं करडू एकदा नाही का एक सिंह घेऊन गेला, त्याच्या मागे मागे पाठलाग करून त्याने सिंहाला पकडलं आणि त्याचा करडू सोडवून आणला. हालेलुया. आता हा सुद्धा दाविदासारखा ट्रेन झालाय. सेनाधीश परमेश्वर, द लॉर्ड ऑफ एंजल्स आर्मी. हालेलुया. दाविदाने त्यांना शिकवलंय की युद्ध हे यहोवाचं आहे, युद्ध हे परमेश्वराचं आहे आणि तुमच्या सोबत सेनाधीश यहोवा परमेश्वर आहे, त्यामुळे आपण अपयशी होतच नाही. हालेलुया. त्याने युद्धात टिकून राहायला शिकवलं. सो ह्या बनाया ह्या ना हा शिकलाय की सिंहाला पण घाबरायचं नाही, कसं सिंहाला मारायचं. त्याने एका धिप्पाड मिस्री पुरुषास ठार मारिले. आता हे धिप्पाड मिस्री पुरुष असं इकडे लिहिलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, पण इंग्लिश बायबल मध्ये लिहिलंय धिप्पाडला जायंट हा शब्द वापरलाय. ओके. आता एक गोष्ट घडली होती जी दाविदाने केली होती. पलिष्टी होता, एक पलिष्टी होता ज्याचं नाव होतं गल्ल्यात. हालेलुया. हा गल्ल्यात कोण होता? सामान्य माणसांपेक्षा एक राक्षसी प्रवृत्ती असलेला, खूप उंच, खूप मोठा असा नाही का एक जायंट होता, एक राक्षसच होता. प्रेज द लॉर्ड. त्याचा सामना एवढूसा दावीद करतोय. दाविदाने ह्या स्टोरीज, ह्या गोष्टी, त्याचे नाही का हे विजय त्या लोकांना शिकवले होते. सो इकडे नाही का असा हा एक नाही का त्या गल्ल्यातासारखा एक धिप्पाड मिस्री मनुष्य होता, एक इजिप्शियन मॅन होता, जो जायंट होता, जो राक्षसी होता, जो उंच होता, जो नाही का जो ज्याला घाबरून लोक पळत असतील, त्या गल्ल्यातासारखा एक पुरुष होता. दाविदाची स्टोरी ह्याने आठवली असेल की कसं सेनाधीश परमेश्वराच्या नावाने, करारी परमेश्वराच्या नावाने दाविदाने गल्ल्याताचा नाही का वध केला, त्याला हरवलं. त्याचीच तलवार काढून दाविदाने गल्ल्याथाला नाही का त्याचं शिर वेगळं केलं. ज्या वेळेस हा मिस्री मनुष्याचा सामना, हा धिप्पाड मिस्री मनुष्याचा, जायंट इजिप्शियनचा सामना या बनाया सोबत झाला, ही रिमेंबर्ड व्हॉट डेव्हिड हॅज टॉट हिम. हालेलुया. दाविदाने काय शिकवले, दाविदाने त्याचं युद्ध कसं जिंकलं. हालेलुया. त्याने काय केलं? बायबल सांगतं त्याने एका धिप्पाड मिस्री पुरुषास ठार मारिले. त्या मिस्राच्या हाती भाला होता, पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला. दावीद फक्त नाही का 5 गोटे घेऊन पलिष्टीस नाही का गल्ल्याथ्यावर चालून गेला. गल्ल्याच्याकडे तर मोठी त्याच्या साईजची तलवार होती. हालेलुया. या धिप्पाड मिस्री पुरुषाकडे काय होतं? एक भाला होता, त्याच्या साईजचा, त्याच्या सारखा, तो पेलू शकेल अशा वजनाचा एक मोठा भाला होता. आणि हा जो बनाया ह्याच्याकडे काय होतं? फक्त एक काठी. माय गॉड. दावीद म्हणतो स्तोत्रसंहिता 23 मध्ये की परमेश्वराची आकडी आणि काठी मला धीर देतात. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. त्याने त्याची काठी नाही पाहिली, त्याने परमेश्वराची काठी त्याच्या काठीमध्ये पाहिली या बनायाने. आणि त्याने काय केलं माहिती? बायबल सांगते एक काठी घेऊन त्याने का तो मिस्री धिप्पाड त्या जायंट वर तो चालून गेला. आणि पुढे त्याने काय केलं? त्याने त्या मिस्र्याच्या हातचा भाला हिसकावून त्याच भाल्याने त्याचा वध केला. दाविदाने जसं गल्ल्याताचा त्याचीच तलवार
तलवार काढून वध केला होता, तसं ह्याने काय केलं, त्या धिप्पाड पुरुषाचा भाला काढला आणि त्याच्याच भाल्याने ह्याने त्याला मारून टाकलं. हे पुरुष घडवले गेले त्या गुहेमध्ये, हे लोक बनले तिकडे. हे नाही का जगाने नाकारलेली लोक, नाही का लुजर्स, अपयशी लोक जे होते ना, पण ज्यावेळेस तिकडून बाहेर आले ते सामान्य नव्हते. या गोष्टी तिकडे घडल्या. सो जर तुम्ही सुद्धा नाही का त्या गुहेमध्ये जाताय, तुम्ही सुद्धा तुमची वेळ तिकडे घालवताय, आय एम टेलिंग यू, कुठलीही समस्या, कुठलीही अडचण, कुठलाही प्रॉब्लेम असू दे, तुम्ही सामान्य राहणार नाही. कारण तुमची निर्मिती ह्या शरीरामध्ये नाहीये. शरीरात तुम्ही घडवले गेला, तुम्ही निर्माण केले गेले आहेत. या युगाचा पाया घालण्यापूर्वी तुम्ही सार्वकालिकतेपासून आला आहात. गॉड सेड लेट अस मेक मॅन. परमेश्वर म्हणाला की आपण आपल्या सदृश, आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करू. आणि जो शब्द तिकडे वापरला याचा अर्थ काहीच नव्हतं, काहीतरी बनवायला काहीतरी रॉ मटेरियल लागतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माती दिली तर त्या मातीपासून तुम्ही एखादं नाही का भांड तयार कराल, लाकूड दिलं तर त्याच्यापासून फर्निचर बनवाल, काहीतरी बनवायला एक कच्चा माल लागतो. पण ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्याला घडवलं, तिकडे जो इब्री शब्द वापरलाय त्याचा अर्थ होतो आउट ऑफ नथिंग, काहीच नसताना. याचा अर्थ तुम्ही देवाच्या आत्म्यातून आलाय, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. तो आत्मा घेऊन तुम्ही सार्वकालिकतेमध्ये, इटर्निटीमध्ये जन्म घेतलाय. आणि ती इमेज, सार्वकालिकतेची इमेज कशी धारण करून चालायची ना, हे दाविदाने त्या लोकांना शिकवलं होतं. म्हणून सामान्य, हरलेली, साधारण लोकांपेक्षा पण खालच्या दर्जावर असलेली लोक ना एवढे मोठे शूरवीर बनले. प्रेज द लॉर्ड. असे करून यहोयादाचा पुत्र बनाया याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळविले. त्या तिघांहून त्याची महती मोठी होती, तरी पहिल्या तिघांच्या फर्स्ट रँकिंगच्या योग्यतेस तो पोहोचला नाही. दाविदाने त्यास आपल्या हुजुरातीवर नेमिले. हालेलुया. आणि अजून एक होता असाएल. हे तिघ ना सेकंड रँकवर होते. असे पुरुष दाविदाने घडवले तिकडे, ज्या वेळेस तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. सो तुम्ही कोणत्या परिस्थितीचा सामना करताय, तुमच्या समोर काय, तुम्ही किती अपयशी आहात, तुमच्याकडे काहीच नाहीये, या गोष्टीने फरक पडत नाही. तुम्हाला वाट पाहता येते का, तुम्हाला देवाकडे पाहता येतंय का, तुम्ही देवाकडून नाही का गोष्टी मिळवायचा प्रयत्न करताय का. हालेलुया. या परिस्थितीत सुद्धा देवावरचा तुमचा विश्वास ढळलेला तर नाहीये ना, देन यू कॅन मेक मेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे सामान्य पुरुष नव्हते. त्या गुहेमध्ये काही अद्भुत, काहीतरी सामर्थ्य गोष्टी घडल्या होत्या. त्याने त्या लोकांना शिकवलं प्रार्थना कशी करायची. मी तुम्हाला सांगते, स्तोत्र संहिता, हालेलुया, 141, थँक्यू जी, 142 आणि 57 हे वाचा. हे कम्प्लिटली त्या गुहेत असताना लिहिलेलं आहे. तिकडे दिसेल पहिल्यांदा दावीद म्हणतो की माझ्या जीवाचं काय चाललंय, कसं चाललंय. मध्ये मग नाही का अर्ध स्तोत्र वाचल्यावर तुम्हाला कळेल की दावीद देवावर कसा विश्वास ठेवतोय. मग तुम्हाला कळेल की दावीद नाही का स्वतःच्या विजयाची घोषणा कशी करतोय, की देव मला सोडवेल, माझं वाईट होणार नाही, परमेश्वर माझी आठवण करेल, म्हणजे शत्रू माझ्यावर विजयी होणार नाही, माझी थट्टा करणारे, मला हा 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 म्हणणारे हे लोक नाही का काही करणार नाही, तर माझा परमेश्वर नाही का माझं नीतिमत्व आहे, तो मला राखून ठेवेल. हालेलुया. त्याने लोकांना सगळ्या खालच्या स्थितीमध्ये असताना देवावर नाही का विश्वास ठेवायला शिकवलं, देवामध्ये आशा शोधायला शिकवली. परमेश्वराला कधीच नावं नाही ठेवायची, तर नेहमी त्याची स्तुती कशी करायची हे शिकवली. तुम्हाला माहितीये, दावीद ऑलरेडी राजा होता. आता तुम्हाला एक सांगते, एक वचन माझ्यासाठी कोणीतरी वाचा. 2 शमूएल 23 अध्याय याचं पहिलं वचन. हालेलुया. पहिलं वचन कोणीतरी वाचा. आमेन. 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 का हे वाचायला लावलं मी माहिती? दावीद राजा होता. दावीदाला ना सगळे ऑलमोस्ट सगळे युद्ध तो जिंकला होता. नेहमी परमेश्वर त्याच्या सोबत होता. असे विश्वासू नाही का योद्धे आणि विश्वासू पुरुष त्याला मिळाले होते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा बायबल सांगतात दाविदाचे अखेरचे बोल. आता ना दावीद म्हातारा झाला आणि शेवटचे शब्द त्याचे पहा. दाविदाची शेवटली वचने येत, म्हणजे त्याचे शेवटचे बोल काय? ज्यास उच्च पदावर चढविले, जो याकोबाच्या देवाचा अभिषिक्त. दावीद काय म्हणतो? मी याकोबाच्या देवाचा अभिषिक्त आहे, परमेश्वराने मला उच्च पदावर चढविलं, मी मिळवलं नाहीये. हालेलुया. जो इस्रायलाचा मधुर स्तोत्र गाणारा, तो इशायाचा पुत्र दावीद असे म्हणतो की
तो नाही म्हणत की जो इस्रायलाचा राजा, जो देवाने नाही का निवडलेला, ज्याने एवढी युद्ध जिंकली, जो एक योद्धा आहे, जो एक पराक्रमी वीर आहे, असं नाही म्हणत आहे. व्हॉट इज सेइंग, हे सगळे एवढे मोठे पराक्रम करणारे नाही का पुरुष घडले आहेत, अजूनही लोक आहेत, अजून कित्येक गोष्टी झाल्या, त्याने राज्य मिळविले आहे, परमेश्वराने नाही का अनेक गोष्टी त्याच्या बाबतीत केल्या, तरी सुद्धा दावीद स्वतःची ओळख काय सांगतो माहिती का? इन स्पाइट ऑफ ऑल these things, such a great army, David's refuge was Jehovah. Hallelujah. दाविदाचं शरणस्थान कोण होतं माहिती? यहोवा परमेश्वर. दावीद स्वतःची ओळख एक राजा म्हणून करत नाही, तो म्हणतो इस्रायलाचा मधुर स्तोत्र गाणारा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो स्वतःची नाही एक सामिस्ट, ओके, एक भजन करता म्हणून ओळख करतो, म्हणतो इस्रायल सिंगर ऑफ सॉंग्स. हालेलुया. तो स्वतःला एक स्तोत्र करता, देवाचा आराधक म्हणून नाही का, देवाची स्तोत्रे गाणारा म्हणून स्वतःची ओळख करतो. त्याचे शेवटचे शब्द त्याने असे लिहिले आहेत. सो तुम्हाला माहिती आहे, एक योद्धा कुठून निघतो? एक वर्शिपर करणाऱ्या व्यक्तीमधूनच एक वॉरियर बाहेर निघतो. प्रेज द लॉर्ड. जितके चांगले तुम्ही आराधक आहे, जितके नाही का तुम्ही देवाच्या सानिध्यात नाही का वेळ घालवताय, जितकं तुम्ही परमेश्वराकडे एक एक गोष्ट नाही का कन्फेस करताय, जितकं तुम्ही देवाला सांगताय प्रभू ही माझी कमजोरी आहे, हे मला जमत नाहीये, पण तूच माझी आशा आहे, त्या स्थानामध्ये, त्या ठिकाणातून, त्या ट्रेनिंग मधून, त्या सगळ्या नाही का घडणाऱ्या गोष्टींमधून तुमच्यामधून एक योद्धा बाहेर पडतो. डेव्हिड वॉज अ वर्शिपर, दॅट्स वाय ही कुड रेज मेनी 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 वॉरियर्स. हालेलुया. सो ती गुहा जी आहे ना, द प्लेस वाय आय हॅव नेम्ड, मी ह्याचं नाव असं का दिलं माहिती? मेकिंग द सीझन ऑफ अदुल्लाम. ओके, अदुल्लामाच्या गुहेत तयार करण्याचा जो हा ऋतू किंवा जो समय आहे, असं का दिलंय माहिती? कारण खूप काही गोष्टी तिकडे घडल्यात, खूप काही गोष्टी. प्रेज द लॉर्ड. जिकडे तुमच्याकडे काहीच नाहीये, मरण्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये, पण फक्त यहोवा परमेश्वर ना, त्याची आशा धरून तुम्ही चालताय आणि अशा प्रकारे तुम्ही बाहेर पडताय की तुम्ही जाताना जसे होता ते येताना तुम्ही नाहीये. आतमध्ये जाताना, त्या चेंबर मध्ये जाताना तुम्ही नाही का हरलेले, अपयशी, तुटलेले, नाकारलेले आणि नाही का सगळ्या आजारांनी घेरलेले व्यक्ती आहात, पण जेव्हा तिथून बाहेर पडताना तुम्ही त्या जनरेशनसाठी आशीर्वाद बनता, या पिढीसाठी तुम्ही एक आशेचं स्थान बनता. देवाचं नाव घेऊन चालणारी, देवाच्या हातातील शस्त्राप्रमाणे तुम्ही काम करायला लागता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो दिस इज द सोल्युशन टू चेंज एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. तुम्हाला माहितीये, या सगळ्या लोकांसोबत चालत असताना एक वेळ अशी आली होती, हालेलुया, की नाही का हे सगळे लोक काय म्हणाले माहिती? हे सगळे लोक नाही का दाविदाला म्हणायला लागले, दावीद यापुढे तू लढायला जायचं नाही, तू महत्वाचा आहेस, आम्ही लढायला जाऊ, आम्ही काय आहे ते पाहू. लिटरली त्यांनी दाविदाला इतकं प्रोटेक्ट केलं की नाही दावीद तू लढायला जायचं नाही, आम्ही जाऊ, आम्ही बघू, तू महत्वाचा आहेस. इतक्या लोकांना पोचणारा, आमच्या सारख्यांवर दया दाखवणारा, आमच्या सारख्यांना उभं करणाऱ्याला काही नाही झालं पाहिजे. लेट अस डाय, आम्ही मेलं तर चालेल पण तुला काही होता कामा नये. असे विश्वासू सेवक घडवले गेले होते, अशी सेना उभी राहिली होती. प्रेज द लॉर्ड. दाविदाने त्यांना नाही का कुठलं आमिष नाही दाखवलं, मी हे करेल, मी ते करेल, पहा माझ्यावर भविष्यवाणी झाली आहे, मला शमूएलाने अभिषेक केलाय, मीच आता नाही का शाऊल मेल्यानंतर मीच राजा आहे. नाही, दाविदाने त्यांना नाही का स्वतःवर नाही, देवावर अवलंबून राहायला शिकवलं. सो जो कोणी ट्रेन करतोय, सो मला ह्या ठिकाणी नाही का एक गोष्ट बोलू द्या. तुम्ही ज्या लिडरशिप खाली आहात, ज्या फेलोशिप मध्ये आहात, ज्या चर्च मध्ये आहात, जी देवाची व्यक्ती नाही का तुम्हाला शिकवते, तुम्हाला ट्रेन करते, त्या व्यक्तीचं नॉलेज नका बघू, त्या व्यक्तीकडे काय आहे हे नका पाहू, ती व्यक्ती कोणाच्या नावाने उभी आहे ते पहा आणि त्या अभिषिक्ताचा सन्मान करा. दाविदाच्या जीवाची शाश्वती नव्हती आणि हे हरलेले लोक आलेत, पण तो त्यांचा कॅप्टन बनला. त्याने त्या लोकांना घडवलं, त्याने त्या लोकांना जे त्याच्याकडे आहे ते दिलं, की दाविदासारखे महान कृत्य ते करायला लागले. आणि हे साधारण काम नव्हतं. सामान्य मनुष्य नाही का ट्रेन करून करून एका सर्टन लेवल पर्यंत पोहोचेल, परंतु नाही का काही गोष्टी असतात, अलौकिक गोष्टी करण्यासाठी अलौकिक गोष्टी मिळवायला लागतात. प्रेज द लॉर्ड. सो सुपर नॅचरली नाही का ते इक्विप झाले होते. सर्व सामर्थ्य परमेश्वराच्या नाही का सानिध्यात उभं राहून त्याच्या सामर्थ्याने चालायला ही लोक शिकली होती. सो दाविदाने त्यांना नाही का तिकडे वळवलं होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
सो तुम्ही ज्या वेळेस नाही का तुम्ही म्हणता इनफ लॉर्ड, मला आता नाही पाहिजे, मी किती दिवस नाही का हेच ओपिनियन घेऊन चालू, किती दिवस मी हीच अडचण बघू, किती दिवस मी औषधं खाऊ, किती दिवस मी हॉस्पिटलचे व्हिजिट्स करू, किती दिवस मी या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे, मग ही टेस्ट मग ती टेस्ट, मग मी हे करू, किती दिवस परमेश्वर मी वेगवेगळे नाही का ट्रेनिंग घेऊन माझा पगार वाढेल म्हणून नाही का झगडत राहू, किती दिवस माझी नोकरी टिकवण्यासाठी नाही का मी नको असणारं काम करत राहू, किती दिवस मी या व्यसनाधीन असलेल्या नाही का ह्या लोकांमध्ये नाही का सफर करत राहू, किती दिवस मी या बंधनात राहू. परमेश्वर, मला बाहेर पडायला मार्ग नाहीये, पण जोपर्यंत जे तू मला बनवलंय, जे माझ्याबद्दल तू ठरवलंयस, माझी जी मूळ इमेज तुझ्यामध्ये आहे ती रिस्टोर होत नाही ना, मी तुझ्या चरणाची जागा सोडणार नाहीये. Praise the Lord. So David made man in Adullam. Hallelujah. त्या गुहेमध्ये, त्या देवाच्या सानिध्यामध्ये त्याने नाही का शूरवीर निर्माण केले, त्याने पुरुषांना घडवलं. वॉरियर्स वर रेज्ड, नेक्स्ट जनरेशन प्रोटेक्टर्स वर मेड. पुढच्या येणाऱ्या पिढीचं संरक्षण करणारे नाही का लोक तयार झाली होती. हालेलुया. डेव्हिड डिड नॉट आयडेंटिफाईड हिमसेल्फ ॲज अ किंग. हालेलुया. त्याने स्वतःला एक राजा, एक योद्धा म्हणून नाही का ओळख नाही सांगितली. तो म्हणतो की इस्रायलाची मधुर स्तोत्र गाणारा. लर्न टू वर्शिप, लर्न टू क्राय. देवाचं म्हणजे नाही का प्रभू माझं असं झालं तसं झालं हे नाही. ज्यावेळेस देवाची ती उपस्थिती, देवाचं ते सानिध्य येईल ना, तुम्ही म्हणाल परमेश्वर मला काही नाही पाहिजे, मला फक्त तू पाहिजे, मला तुझी उपस्थिती पाहिजे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये इफिस्कराच्या मंडळीस परमेश्वर म्हणतो की तू तुझी पहिली प्रीती विसरला आहेस. हालेलुया. गेट बॅक टू युअर फर्स्ट लव्ह.